संत शेख महम्मद महाराज यांनी भागवत धर्माची शिकवण अंगीकारून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन केली, समाज प्रबोधन देखील केलं। आता मात्र त्यांच्या संजीवन समाधीचा म्हणजेच मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या मागणीवरून त्यांचे वंशज आणि गावकरी यात्रा कमिटी यांच्यात वाद निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासाठी गावकऱ्यांनी मोर्चा काढला, धरणे आंदोलन केले। प्रशासनाने गावकरी यात्रोत्सव कमिटी आणि वंशज यांच्यात समन्वय साधण्याचा देखील किंवा मार्ग काढण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र मार्ग काही निघू शकलेला नाही। याबाबतचा वाद हा सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं म्हटलं जात असल्याने प्रशासनाकडून नेमकी भूमिका घेतली जात नसल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे नेमका वाद काय, तो वाद किती दिवस चालणार, कोण होते शेख महम्मद महाराज, यात्रा कमिटी, गावकरी आणि शेख महम्मद महाराज यांचे वंशज यांचं नेमकं म्हणणं काय आणि इतर काही मुद्द्यांद्वारे हे सर्व प्रकरण आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुनील कोल्हे आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शेख महम्मद महाराज यांची संजीवन समाधी आहे। त्यांचा जन्म सन 1560च्या सुमारास बीड जिल्ह्यातील वाहिरा गावात झाला। वारकरी आणि सुफी संप्रदायाची शिकवण ज्ञान त्यांनी आत्मसात केले। श्रीगोंदा येथे आपले जीवन महम्मद महाराजांनी समर्पित केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले आणि बाळाजी कारभारे यांनी त्यांना मठ आणि उदरनिर्वाहासाठी जमीन दान दिली होती। संत शेख महम्मद यांनी विविधांगी साहित्य रचना देखील केली आहे। योग संग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध, 60 संवत्सर, स्फुट रचना, अभंग, गायका, मदालसा, हिंदी कविता, ज्ञानगंगा आदी 10 ग्रंथ रचना त्यांनी केलेल्या आहेत। यामध्ये योग संग्राम हा मुख्य ग्रंथ आहे। त्यात 18 अध्याय देखील आहेत। या ग्रंथापैकी 60 संवत्सर आणि ज्ञानगंगा हे ग्रंथ अप्रकाशित असल्याचं देखील म्हटलं जात आहे। संत शेख महम्मद यांना कुणी महाराज तर कुणी बाबा म्हणून संबोधतात। त्यांच्या समाधी स्थळाला कुणी मंदिर म्हणतं, कुणी मठ, कुणी दर्गा, मात्र सगळे जेव्हा एकत्र येतात त्यावेळी ते केवळ भाविक भक्तच असतात। त्यामुळे येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा संगम आपल्याला पाहायला मिळतो। संत शेख महम्मद महाराजांनी वारकरी संप्रदायाचा म्हणजेच भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र आला। त्यांच्या या कार्यामुळे दरवर्षी श्रीगोंद्यात यात्रोत्सव साजरा केला जातो। येथेच त्यांचे समाधी स्थळ आहे। हे एक हिंदू मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे मुख्य प्रतीक मानलं जातं। मात्र गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा येथे यात्रा